नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघताय माझा चॅनेल अरुण गोडबोले. कार्यकारिणी विचारलं की हे जे पुस्तक तुमचं वृद्धत्व आनंदी कसं करायचं ते किती किमतीचं आहे. तर 180 रुपये पुस्तक आहे. आपण ते 180 पाठवलं की आम्ही आमच्या खर्चाने पाठवू आणि पाठवायला आनंदी वाटेल. आता तर या आपली मालिका चालू आहे 60 नंतरची आनंद यात्रा. त्या मालिकेतला हा 7वा भाग. प्राचार्य पुरुषोत्तम शेठ म्हणून माझे मित्र आहे. अतिशय उत्साही हे व्यक्तिमत्व आहे. केवळ 82 वर्षाचं आणि त्यांचा लेख मी वाचणार आहे आज. त्यांनी सविस्तर विचार मांडले, त्यामुळं 7वा आणि 8वा असे 2 भाग या लेखाचे होईल. कारण 10-12 मिनटं जास्त एक भाग करायचं नाही असं आपलं तत्व आहे. त्याप्रमाणे आता पुरुषोत्तम शेठांनी जो लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे आनंदाचा शोध. अर्थात त्यांनी स्पर्धेकरता या केवळ या पुस्तकाचा मुद्दाम लिहिला आहे. शेठ सर शेख आणि शेठाचा गोंधळ होते. प्राचार्य पुरुषोत्तम उगरचंद शेठ MA MAd झाले हिंदीमध्ये प्रवीण आणि प्राध्यापक होते. नंतर 20 वर्ष प्राचार्य म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत सातारा तळमळा या ठिकाणी सेवा केली. लहानपणापासून सामाजिक कार्यात सहभाग. सातारा ज्येष्ठ नागरिक संघाचे 10 वर्ष अध्यक्ष होते. अनेक उपक्रम राबवले त्यांनी. शिवाजी विद्यालयाचे सिनेटचे माजी सदस्य होते. अनेक तरुण विद्यार्थ्यांनी घडवलेले आहे. मूळ समाजवादी चळवळीतले साधनाची संपादित साधना साप्ताहिकाशी संबंध त्यांजवळचा होता आणि सातत्यानं चळवळीत असणारे एक ग्रस्त आहे. तळमळाचे दिवस, मैया नर्मये शोध यात्रा, नंतर शिक्षणाचे दीपस्तंभ, याशिवाय नुकतंच प्रसिद्ध स्मारिका ही त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत, लोकप्रिय आहेत. शिवाय त्याचं सातत्यानं लिखाण चालू असतं विविध वृत्तपत्रांना. सुलभ त्यांना भरपूर येणार आणि प्राचार्य किंवा प्राध्यापक म्हणल्यानंतर जसं 45 मिनिटाशिवाय थांबत नाही. त्या लेख सुद्धा प्रदीर्घ लिहिलेला आहे, त्यामुळे आपण तो 2 भागात वाचणार आहे. पहिला भाग आता आपण सुरू करूया. आनंदाचा शोध. हॅपीनेस इज इनवर्ड अँड नॉट आउटवर्ड अँड सो इट डज नॉट डिपेंड ऑन व्हॉट वी हॅव बट ऑन व्हॉट वी आर. मी वयाच्या 82 वर्षी माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण शोधायला सुरुवात केली. त्यावेळी वर उद्धृत केलेले इंग्रजी माझ्या डोळ्यासमोर आहे. आनंद ही आंतरिक अवस्था आहे. माणसाच्या चेहऱ्यावर दिसलेली प्रसन्नता व त्याच्या देहबोलीतील आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर फुललेले हास्य व त्यानुरूप त्याच्या जीवनकृती यातून आनंदाची प्रचिती येते. मुको कहा ढूंढो बंदे मैं तो तेरे पास में या कबीराच्या वचनाप्रमाणे आनंद आपल्याजवळ असतो. संपादक श्री अरुण गोडबोले यांनी सुचवल्याप्रमाणे मी माझ्या आनंदाच्या स्थानांचा शोध घेऊ लागलो. मी 60व्या वर्षी सेवानिवृत्त झालो, परंतु रिक्तता मला जाणवली नाही. ते वर्ष सानेगुरुजी जन्मशताब्दीचे वर्ष होते. मायमाऊली सानेगुरुजी यांनी जगाकडे पाठ फिरवली असली तरी प्रचंड मोठे संस्काराचे धन माझ्या पिढीच्या हाती सुपूर्त केले होते. सानेगुरुजी जन्मशताब्दी, श्यामची आई व गुरूंचे मंगलविचार घरोघरी जावे, शाळामधून बाहेर म्हणून 1 वर्ष मी पूर्णपणे श्याम बनून संस्काराचे सानेगुरुजी सामर्थ्य घरोघरी पोचवले. संस्कारी बाजारात मिळणारी वस्तू नाही, तिची खरेदी विक्री होत नाही, ती कृतीतून येते. सानेगुरुजी भेटी आले तुमच्या दारी हा स्तंभ लिहून मातृहृदयाची लेखकाची अंदाजे ठेव अक्षरंगाच्या माध्यमातून लोकांच्याकडे पोचती केली. डॉक्टर बाळासाहेब माधवरावांनी ज्येष्ठ नागरिक संघाची जबाबदारी घेतली. वृद्धत्व म्हणजे गुदमरलेले मन नव्हे. वृद्धत्व म्हणजे टकडूपणा नव्हे. हातावर पडलेल्या सुरकुत्या दाखवत आपल्या म्हातारपणाचे प्रदर्शन करणे नव्हे. वृद्धत्वात सर्व जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात. गाठी थोडे धन असते, पण मनात थोडी पोकळी असते. ज्येष्ठ नागरिक संघाने मी नकळत पोकळीतून मुक्त झालो व एका मस्तीच्या जगात वावरू लागलो. नवे सभासद करणे, सभासदांचे प्रबोधन करणे, त्यांच्यासाठी व्याख्याने व गाण्याचे जलसे आयोजित करणे यात डुंबून गेलो. माझी 15 वर्षे ज्येष्ठ नागरिकांच्या वर्तुळात फिरत राहिली. दुष्काळ ही पर्वती भाषा मी माझ्या ज्येष्ठ नागरिक संघामार्फत तुझी माझी पेंडी एक असे म्हणत गुरांच्या छावणीवर त्यांचे अन्न पोचवले. करुण गायी हसऱ्या झाल्या. थकलेले बैल हंबरू लागले. पाटण तालुक्यातील एका पूरग्रस्त शाळेत 300 दप्तरे पोहोच केली. पूरग्रस्त निधी गोळा करताना लहान मूल विस्मरणात जाते. लहान मुलांची गुरुजी पाठोपाठ आपल्या दप्तरावर मोठी माया असते. जेव्हा ही दप्तरे कोयनेच्या पल्याड असलेल्या डोंगरी गावातील पूरग्रस्त मुलांच्या हाती गेली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता मी कधीच विसरणार नाही.
ज्येष्ठांना खेळणे बागडणे आवडते. लहानपणी झब्बू, 5-3-2 हे खेळ हिरीने खेळायचो. तीच ईर्ष्या म्हातारपणातही कायम राहते. पत्नीसो दरम्यानवर आठवणे एक वेळ मी रमी खेळतो तर नातवंडेसुद्धा माझी व त्यांच्यावर झब्बू खेळणे व गाढव होणे यात मला आनंद बसला आहे. ज्येष्ठांचा आपल्या नातवाशी व मुलाशी संवाद संपून चालणार नाही. न कळत खेळाच्या माध्यमातून माझा संवाद नव्या पिढीशी कायम राहिला व माझा उत्तर आयुष्याचा गृहस्थाश्रम हा आनंदाच्या वाटेकडे गेला. वाचन हे माझे मोठे वेळ आहे. आत्मकथा, नाटक, कविता, तत्त्वज्ञान, राजकीय व्यवहारातील उडाली, बदलती सामाजिक अवस्था, लेखकांनी घेतलेला जीवनवेध हा आपल्यात आनंदाची फुले निर्माण करतो. पुस्तकातील अक्षरे ही केवळ तक्ता नसतात. ती अक्षरे जीवनाच्या कडूगोड अनुभवाचे संचित असते. प्रत्येक लेखाचा कॅलिडोस्कोप असतो. जीवनाचे सौंदर्य आपल्या वाटणीला येते. सेवानिवृत्तीपूर्वीच आपण आपल्या कामात व्यस्त असतो. देवधर्माचा संबंध फक्त नमस्कारापुरता असतो. जीवनाचे सार काय ते आपल्याला कळत नसते. सेवानिवृत्तीनंतर हाती येणाऱ्या नोटांच्या टप्प्या मापणे, गुंतवणूक करणे अशा हिशोबी जगात लोक वावरतात. धन हे सर्वस्व नाही. धनाशिवाय आनंद मोठा असतो. या निवांत क्षणी जीवनाचा अर्थ लावणारे संत महात्म्यांचे ग्रंथ आपल्याला प्रिय असतात. योगी अरविंदांच्या शब्दात मी सांगेन, आयुष्याची ऊर्जा येण्यासाठी तुम्हाला ग्रंथसंपत्ती मदत करते. मी रोज 40 पाने वाचतो. रविवारच्या वृत्तपत्राच्या आवृत्त्या खरेदी कराव्या. आपण बहुश्रुत होतो. संत रामदासांनी आपल्या सर्वांना उपदेश केला आहे, दिसा माझी अखंड लिहित वाचित जावे. मी सार्वजनिक वाचनालयापेक्षा पुस्तके खरेदी करतो. आपल्याला वाहन नाही, व्यसन नाही. त्यामुळे वाचलेला पैसा पुस्तक खरेदीमध्ये घालून कोणीही सरस्वतीची पूजा करू शकेल. Man is in love with pleasure, therefore he must undergo the yoke of grief and pain. For unmixed delight is only for the free and passionless soul. But that which pursues after pleasure in a man is a suffering and straining energy. ज्येष्ठ नागरिक संघात चांगले मित्र मिळाले. माणसावर प्रेम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे ती संघटना नावलौकिक मिळू शकली याचा मला अत्याधिक आनंद आहे. डॉक्टर विठ्ठलराव पेंढारकर, राजाभाऊ शहाणे, कुमठेकर, सदाशिवराव काळे असे जीवाजवळ मित्र. त्यावेळेस आधार कार्ड नव्हते. एसटीला ज्येष्ठ नागरिक संघाचा मामलेदाराच्या सहीचा पास चालायचा. जवळजवळ 3,000 नागरिकांना ही सेवा मी देऊ शकलो. याचबरोबर डॉक्टर विठ्ठलराव पेंढारकरांनी आपला वैद्यकीय व्यवसाय बंद केला. त्यांचे रुग्ण ज्येष्ठ नागरिक संघात येत. या कल्पनेतून आम्ही दवाखाना सुरू केला. गोरगरिबांना फुकट औषधे देऊ लागलो. जगन्नाथ किसनदास देवी या सराफ श्रेष्ठींनी मी सांगताच कपाटे दिली. न कळत आज गोरगरिबांना नगर परिषदेने दवाखाना बंद केल्यानंतर औषधे मोफत मिळू लागली. माझी मोलकरीण पाठीत वाकली. मी विचार केला, मला सेवानिवृत्ती वेतन आहे, हिला काय? उद्या मी सांगेन निघून जा असे सांगणे माणुसकीला रजा देण्यासारखे होते. ती आमच्या घराची बॉस होती. सातारचे खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांना पत्र लिहून मी निराधार योजनेचे सर्व कागदपत्र मिळवले. न कळत इंदिरा गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांचे ज्ञान झाले व या माध्यमातून माझ्या सेविका गंगूजाईबरोबर किमान 2,000 लोकांना मी शासकीय निराधार योजनांचा लाभ मिळवून दिला. हाही आनंदाचा क्षण आहे. बुडत्याला काडीचा आधार, पण तोही देणे आज काळाची गरज आहे. यात श्री कुमठेकरांनी माझ्या खांद्याला खांदा घालून काम केले. आज समाजात नवी पिढी आपल्या आईवडिलांची अवहेलना करते. वृद्धपणी त्यांना सांभाळायला तयार होत नाही. त्यांचा जमीन जुमळा गाठून त्यांना निराधार केले जाते. ही परिस्थिती होऊन भारत सरकारचा पालक चरितार्थ कायदा 2007 व महाराष्ट्र सरकारचा कायदा 2010 मी वाचून काढला. महाराष्ट्रात हा कायदा लावणारा ज्येष्ठ नागरिक संघ सातारा हा आमचा आघाडीवर आहे. हे काम करता मला क्लेश व्हायचे, परंतु वृद्धाला न्याय मिळाल्यावर आपल्या श्रमांची कृतार्थता झाली असे वाटायचे. सातारा कलेक्टर प्रांताकडे मी 35 केसेस चालवल्या. त्यातल्या 22 केसेसमध्ये मला वृद्धांना न्याय देता आला. आज विकत घेतला न्याय ही परिस्थिती असताना कोणताही दाम न मोजता DSP व कलेक्टर यांच्याकडून वृद्धांना न्याय मिळवून त्यांचा जमीन मुला त्यांच्या वयाला हे क्षण मोठे आनंद असतात. आजच्या काळात न्याय मिळवणे म्हणजे आजोबांनी चालवलेली केस नातवापर्यंत चालवावी लागते. अशा काळात एका वर्षात मी वृद्ध मित्रांना
आर्थिक स्थैर्य व गरजा मिळवून दिले व त्यांच्या आजाराची जबाबदारी मुलांना घालवली. हे क्षण आनंदाचेच आहेत. पावसाळी दिवस, तुंबळ पाऊस, रात्री 2 वाजता माझ्या सदनिकेत राहणारे वकील साहेब आपल्या 4 वर्षाच्या मुलाला ब्लँकेट गुंडाळून घरी निघाले. सुदैवाने माझा दरवाजा उघडा होता. वकील साहेबांनी विचारले, इतक्या रात्री आपण पती-पत्नी कुठे गेला होता? वकील साहेब म्हणाले, तर माझ्या मुलीला श्रवणदोष आहे. मी कोल्हापुरात सुमतीबाई कुलकर्णी यांच्याकडे गेलो. मुलीला स्पीच थेरपी द्यायची होती. मी माझे मित्र डॉक्टर पेंढारकर व राजाभाऊ शानोसपेशी हे सांगितले. डॉक्टर म्हणाले, कोल्हापूरच्या रोटरी क्लबने स्पीच थेरपीची लॅब सुरू केली आहे. आम्ही 3 जण ती लॅब पाहून आलो. तो खर्च परवडणारा नव्हता. त्यावेळेस माझी पहिली पत्नी काही प्रमिला आईच्या माहेरी बऱ्याच जणांना श्रवणदोष होता. मी माझे मेहुणे परेश दोशी याला म्हणालो, तू माझ्या बायकोला भाऊबीज म्हणून स्पीच थेरपीचे यंत्र दे. त्याची बहीण हयात नव्हती, तरी आमच्या चांगल्या नातेसंबंधामुळे त्याने ते मशीन विकत घेतले. दांडेकर हिअरिंग एड्स यांची माझी ओळख झाली. दांडेकरांच्या ओळखीतून माझ्या लक्षात आले की असंख्य वृद्धांना मशीन वापरावं लागते. मशीनची दुरुस्ती कळत नाही. दांडेकर तयार झाले आणि त्यांचा मुलगा शिक्षण घेऊन आला होता, तो आणि डॉक्टर शिल्पा तावडे, आम्ही सर्व ज्यांना श्रवणदोष आहे अशा लोकांचे ऑडिओग्राम काढले, त्यांची मशीन दुरुस्त करून दिली आणि अनेक लोकांना या थेरपीचा लाभ करून दिला. आणि ह्या कर्णवर्षातून अनेक लोक सावरून नोकरीला लागले. आमची 20 मुलं आज SSC पर्यंत पोहोचली. माझ्या घरी बिल्डिंगमध्ये राहणारी उत्कर्षा गाडे, तिचा पराक्रम तर मला अभिमानाचा क्षण आहे. ती रोज उर्मळी धरणात पोहण्याच्या प्रॅक्टिसला यायची आणि भारताच्या 22 राज्यांच्या जंप अँड डेप स्पर्धा मतदार झाल्या. या स्पर्धेत तिने 2 भागात गोल्ड मेडल मिळवले. उत्कर्षाचे यश हा माझ्यासारख्या आजोबांच्या आनंदाचे पान आहे. आनंदाची पाने वाटणीला येतात. ज्यांना उपेक्षिताचे अंतरंग ओळखता येते. मुका असूनही बिचारा पंगू लंगेते गिरी याची प्रचिती देतो. सूरदासाचे पद आठवते, मूक सुने पुनी पुनी सुने, अपंगत्वाची सेवा तुम्हाला चिरंजीव आनंदाची पाणपोई देते. आज इथेच थांबूया. या लेखाचा उर्वरित भाग 8व्या भागात आपण वाचू. तोपर्यंत नमस्कार. आपले अभिप्राय मला जरूर कळवा. माझा पत्ता आहे, मेल ID आहे arun.godbole009@gmail.com आणि फोन नंबर आहे 98 220 16 299. नमस्कार.